भास्कर अकॅडमीच्या बेस एज्युकेशन या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. आपल्या ऑनलाईन सिरीजमध्ये 12वी फिजिक्सचा सुपरपोजिशन ऑफ वेव्ह अर्थातच वेव्ह कन्सेप्ट जे काही आपण स्टडी करतोय त्यामध्ये आज आपण क्रमानुसार आज आपण चौथा व्हिडिओ आपण बनवतोय. पहा, आपण बरेचसे काही वेव्हचे कन्सेप्ट आपण स्टडी केले आणि वेव्हचे कन्सेप्ट आपण स्टडी केल्याच्या नंतर काही आपण आता ऍप्लिकेशन आपण त्याचे पाहतोय. काल आपण फॉर्मेशन ऑफ बीट हा कन्सेप्ट आपण स्टडी केला आणि आज आपण सुपरपोजिशन ऑफ वेव्हच्या अंडर आपण आज डॉपलर इफेक्ट ऑफ साऊंड वेव्ह हा आपण स्टडी करणार आहोत. डॉपलर इफेक्ट ऑफ साऊंड वेव्ह आज आपण घेणार आहोत. तर काय आहे डॉपलर इफेक्ट? पहा, डॉपलर इफेक्ट काय कन्सेप्ट आहे हे अंडरस्टँड करण्याच्या आधी तुम्हाला काही मी एक्झाम्पल देईल. जसं की समजा आपल्याकडं साऊंड वेव्हचा कन्सेप्ट आपण स्टडी करतोय, अर्थातच आपल्याला काय पाहिजे आहे, काहीतरी एक साऊंड वेव्हचा आपल्याकडे सोर्स असायला पाहिजे आणि त्याला कुणीतरी लिसन करणारा, त्याला ऑब्झर्व करणारा कुणीतरी पाहिजे. म्हणजे आपल्याकडं दोन गोष्टी आपल्याकडे असायला पाहिजेत. एक म्हणजे आपल्याकडे असायला पाहिजे सोर्स ऑफ साऊंड आणि दुसरं म्हणजे त्याला लिसन करणारा किंवा ऑब्झर्व करणारा एखादा व्यक्ती असेल किंवा काहीतरी असेल. पहा, फॉर एक्झाम्पल आपण स्वतः एखाद्या रेल्वेच्या प्लॅटफॉर्मला किंवा बस स्टेशनला आपण उभे आहोत. आपण रेस्टला असताना एखादी बस किंवा रेल्वे तिच्या रूटवरून येत असताना ती जी काय शिट्टी वाजत असेल, ती जो काय हॉर्न देत असेल, त्या हॉर्न म्हणजेच काय असेल, सोर्स ऑफ साऊंड असेल. म्हणजे बस किंवा रेल्वे आपल्यासाठी सोर्स ऑफ साऊंड आहे आणि आपण स्वतःहून काय त्याचे ऑब्झर्वर किंवा लिस्नर आपण आहोत. मग पहा, आपल्याला काय अंडरस्टँड करायचं याच्यामध्ये, जसं की ज्याप्रमाणे साऊंड जो काय आहे तो साऊंड प्रोड्यूस केल्यानंतर त्याची काही ना काहीतरी फ्रिक्वेन्सी आहे. मग तो साऊंड आपल्याला, आपण ज्या प्लॅटफॉर्मला, ज्या स्टेशनला आपण उभे आहोत त्या ठिकाणी आपल्याला ऐकायला येतो. आपण त्या ठिकाणी तो लिसन करू शकतो, ऑब्झर्व करू शकतो. पण जो काही ओरिजिनल साऊंडची जी फ्रिक्वेन्सी आहे ती आपल्याला त्याच इफेक्टमध्ये आपल्याला लिसन करायला मिळत नाही. म्हणजेच त्याच्यामध्ये काही ना काहीतरी आपल्याला थोडासा तरी आपल्याला काही ना काहीतरी त्याच्यामध्ये चेंजेस आपल्याला पाहायला मिळतो. तो ॲपरंट चेंज आपण त्या फ्रिक्वेन्सीचा म्हणतो. लक्षात घ्या. काय सांगायचं मला, बेसिकली समजा ती रेल्वे कुठून तरी येत आहे. जशी ती रेल्वे प्लॅटफॉर्मला येईल तसा आपण जो आवाज ऐकतोय तो आवाजाची इंटेन्सिटी, त्या आवाजाची फ्रिक्वेन्सी काय होणार आहे, वाढत वाढत जाणार आहे. ऑब्झर्व करा, एखाद्या दिवशी किंवा कुठेही ऑब्झर्व करा, रेल्वेचं असायला पाहिजे असं नाही, बस स्टेशनला असेल किंवा आपण कुठेतरी एखाद्या स्टॉपला उभे आहोत, एखादा साऊंड प्रोड्युसिंग जी काही व्हेकल असेल किंवा रेल्वे असेल ती जशी जशी आपल्या जवळ येईल तसं तसं त्या प्रमाणामध्ये काय होईल, तो साऊंड आपल्याला जास्त इंटेन्सिटीने ऐकायला मिळेल. आणि जसं जसं समजा तो प्लॅटफॉर्म, ती रेल्वे किंवा ती व्हेकल तो डिपार्ट करेल, ती सोडून जाईल, तसं तसं आपल्याला तो आवाज जो आहे तो कमी कमी आपल्याला ऐकायला येतो. म्हणजे त्याची फ्रिक्वेन्सी काय होते, डिक्रीज होते, फ्रिक्वेन्सी इन्क्रीज होते. हे झालं. त्याप्रमाणे समजा आपण मोशनमध्ये आहोत, लिस्नर सुद्धा मोशनमध्ये आहे आणि सोर्स ऑफ साऊंड सुद्धा मोशनमध्ये आहे. त्या दोन्हींची काहीतरी व्हेलॉसिटी आहे, दोन्हीचा स्पीड काहीतरी आहे.
त्याप्रमाणे जर ऑब्झर्वेशन केलं तर निश्चित आपल्याला त्या ठिकाणी सुद्धा आपल्याला त्या साऊंडची त्याची ओरिजिनल फ्रिक्वेन्सी आणि आपल्याला ऐकायला येणाऱ्या फ्रिक्वेन्सी याच्यामध्ये काहीतरी चेंज आपल्याला पाहायला मिळतो. काय मिळतो? काहीतरी चेंज आपल्याला ऐकायला मिळतो. तो चेंज विच इज डेव्हलप ऑर विच इज अंडरस्टँड बाय द डॉपलर किंवा विच इज फर्स्ट एक्सप्लेन बाय द डॉपलर. सायंटिस्ट सी डॉपलर असा 1884 मध्ये त्यांनी हा सांगितलेला शोध आहे लक्षात. आणि हा डॉपलर इफेक्ट म्हणून मग प्रसिद्ध आहे साऊंड वेव्हच्या बाबतीमध्ये. म्हणजे काय सांगायचं आहे आपल्याला की ज्या वेळेस तुमचा सोर्स आणि ऑब्झर्वर किंवा लिस्नर हे काहीतरी मोशनमध्ये असतात, त्यांच्यामध्ये काहीतरी रिलेटिव्ह मोशन आहे, त्यांच्यामध्ये व्हेलॉसिटी चेंज होते, त्यावेळेस त्या सोर्स ऑफ साऊंड जो काय आहे त्यांनी प्रोड्यूस केलेल्या फ्रिक्वेन्सीची साऊंडची फ्रिक्वेन्सी आणि आपल्याला ऐकायला येणारी फ्रिक्वेन्सी याच्यामध्ये काहीतरी फरक असतो. आणि तो जो काही डिफरन्स आहे तो चेंज जो काय आहे तो चेंज विच इज नोन एज द ॲपरंट चेंज इन द फ्रिक्वेन्सी आणि विच इज कॅल्क्युलेटेड बाय डॉपलर. आणि तो कन्सेप्ट जो कोणी मांडलाय तो मांडला डॉपलरने, म्हणून त्याला म्हणतात डॉपलर इफेक्ट. पहा त्याप्रमाणे आपण हा कन्सेप्ट हा स्टडी करणार आहोत. पहा समजा या ठिकाणी जो काय आहे तो आपला ऑब्झर्वर म्हणजे लिस्नर आहे आणि या ठिकाणी सोर्स ऑफ साऊंड आहे. सोर्स ऑफ साऊंड अशा प्रकारे समजा दोन्हींच्या मध्ये काहीतरी आपण लाईन जॉईन केली इमॅजिनरी. हा इकडे येत आहे, हा तिकडे जात आहे, किंवा हा या मार्गाने जात आहे, हा या मार्गाने जात आहे. पण ही दोन्ही कसे पाहिजे? एकाच स्ट्रेट लाईन वरती असायला पाहिजे. ही बी महत्वाची बाब आहे. तरच आपल्याला हा डॉपलर इफेक्ट आपल्याला स्टडी करता येतो किंवा तो समजून घेता येतो. अदरवाईज तो आपल्याला लक्षात येणार नाहीये. म्हणजे अशा प्रकारचं नको आहे आपल्याला. या प्रकारे वातावरण जो काही पाथ आहे तो पाथ असा नाही पाहिजे. पाथ आपल्याला स्ट्रेट असायला पाहिजे. ही बी कंडिशन महत्वाची आहे. काय काय कंडिशन या ठिकाणी असायला पाहिजेत ती आपण लक्षात घेणार आहोत. मग समजा हा सोर्स ऑफ साऊंड आहे, याची फ्रिक्वेन्सी आहे एन, आणि ती कोणामुळे बदलली? तर याच्या स्पीडमुळे आणि याच्या स्पीडमुळे बदलली. बरोबर आहे की नाही? याचा स्पीड वेगळाच, याचा स्पीड वेगळा, आणि जो काय हा झाला सोर्स, यस, आणि जी काय तुमची साऊंड असेल, बरोबर ना, त्या साऊंडचा काहीतरी स्पीड असेल, त्याची वेलॉसिटी काहीतरी असेल. मग त्या साऊंडची वेलॉसिटी ही, त्यानंतर ही वेलॉसिटी ऑब्झर्वरची, ही वेलॉसिटी त्या सोर्सची, या सगळ्यांचा या वेलॉसिटींचा काहीतरी रिलेशन आहे. यांच्या मोशनमध्ये काहीतरी रिलेशन आहे, आणि तो मोशन मध्ये असलेल्या रिलेशनमुळं त्या फ्रिक्वेन्सीमध्ये चेंज मिळतो. आणि तो चेंज विच इज डिनोटेड बाय द ॲपरंट. कसा कॅल्क्युलेट केला जातो? ॲपरंट चेंज इन द फ्रिक्वेन्सी. तो कॅल्क्युलेट केला जातो. एक फॉर्म्युला आहे, ते आपल्याला लक्षात घ्यायचं. तर आपण काय करूया, याचे काही की पॉइंट आहेत ते आपण स्टेप बाय स्टेप येऊन घेऊया. समजा आपण असं ब्रेक धरलं, डॉपलर इफेक्ट म्हणजे काय ते आपण आधी समजून घेऊया. या सगळ्या डेफिनेशन, तो कन्सेप्ट कसा आहे ते आपण अंडरस्टँड करून घेऊया. when there is relative motion between source of sound and observer किंवा त्याला आपण लिस्नर, ऑफ साऊंड, जो काही लिस्नर आहे आणि सोर्स ऑफ साऊंड आहे, सोर्स ऑफ साऊंड आणि लिस्नर ऑफ साऊंड जे कोणी असतील त्याप्रमाणे जर आपण विचार केला, यांच्यामध्ये काहीतरी रिलेटिव्ह मोशन आहे. म्हणजे
एकाचा स्पीड काहीतरी आहे, दुसऱ्याचा स्पीड काहीतरी आहे, कॉमा, then there is a change in the frequency of sound. There is a change in the frequency of sound is known as Doppler effect. Doppler effect. And the change or apparent change, apparent म्हणजे थोडासा, apparent change in the frequency, or there is a change in the frequency apparent change in the frequency of sound is termed as apparent frequency. Apparent frequency. त्याला आपण apparent frequency म्हणू शकतो. अशा प्रकारे when there is a relative motion between the source of sound and observer, that is listener of sound, then there is a change in the apparent frequency. There is a change in the frequency of sound is known as Doppler effect. Why is known as the Doppler effect? The concept which is developed or explained by the C. Doppler. Doppler नावाचा एक शास्त्रज्ञ आहे आणि त्याने हा कन्सेप्ट मांडलाय, म्हणून त्याला काय म्हणतात, डॉपलर इफेक्ट म्हणतात. लक्षात घ्या, बरोबर आहे, डॉपलर इफेक्ट. आपण काय करूया आता, डॉपलर इफेक्ट लक्षात येण्यासाठी आपल्याला काय काय कंडिशन महत्वाच्या आहेत ते आपण लक्षात घेऊया. खाली लिहा आता पुढे. Doppler effect of sound wave. Doppler effect of sound wave is only possible number one, source of sound and observer of sound along the straight line path. Basically, source of sound, any source of sound आणि ऑब्झर्वर ऑफ साऊंड हे दोन्ही कसे पाहिजे, एकाच लाईनवरती, स्ट्रेट लाईनवरती असायला पाहिजे, तरच हे शक्य आहे. दुसरी बाब, वेलोसिटी किंवा स्पीड ऑफ source of sound and speed of source of sound and speed of observer of sound, speed of source of sound and speed of observer of sound is very less than speed of sound.
स्पीड ऑफ साऊंड. म्हणजेच सपोज Vs is the speed of source, comma Vo is the speed of observer, which are very much less than speed of sound in ear. बरोबर, स्पीड ऑफ साऊंड इन इयर. तिसरी केस अशी आहे, तिसरी कंडिशन महत्वाची. when the effect, Doppler effect, we are observing in the ear due to the change in the atmosphere or due to the change in the weather, we cannot observe Doppler effect. काय करू शकत नाही आपण, डॉपलर इफेक्ट स्टडी करू शकत नाही. when we performing effect in ear, suppose there is uncertain change in weather, like moisture असेल समजा, किंवा wind किंवा एक्सेट्रा, अजून मान्सून असेल, रेन असेल, या प्रकारचा जर चेंज झाला, अनसर्टन चेंज इन द वेदर, Doppler effect does not observe. म्हणजे काय पाहिजे, we require the medium must, we require clear ear. काय असेल पाहिजे, आपल्याला एकदम परफेक्ट किंवा क्लिअर अशा प्रकारची इयर आपल्याकडे असायला पाहिजे, तरच आपण डॉपलर इफेक्ट स्टडी करू शकतो. तर हे झाले काय त्याचे की पॉइंट लक्षात. आता पुढचा महत्वाचा मुद्दा आपल्याला लक्षात घ्यायचा आहे, तो म्हणजे डॉपलर इफेक्ट किंवा त्याच्यामध्ये असणारा फ्रिक्वेन्सीचा चेंज हा कसा कॅल्क्युलेट करतात. बरोबर, लिहा पुढे. let V is speed of sound in ear, Vs is the speed of source of sound in ear, suppose, and this is the speed of observer of sound or listener of sound, comma, n is the frequency of sound, ही साउंड की फ्रिक्वेन्सी आहे, आणि पुढे comma n a is the apparent frequency किंवा apparent change in the frequency. तो चेंज कशा प्रकारे आपल्याला कॅल्क्युलेट करायचा आहे, apparent change in the frequency. Scientist Doppler proposed the formula NA is equal to V plus minus VO
डिवायडेड फी मायनस प्लस फी एस इंटू एन. अशा प्रकारे आपल्याला हा फॉर्म्युला मिळतो. हा फॉर्म्युला कोणी शोधून काढलाय तर डॉपलरनी हा फॉर्म्युला काढलेला आहे लक्षात घ्या. म्हणून या फॉर्म्युल्याला डॉपलर्स फॉर्म्युला सुद्धा म्हणतात. काय? डॉपलर्स फॉर्म्युला इज डॉपलर इफेक्ट. डॉपलर्स फॉर्म्युला फॉर द साऊंड. मग आता याच्यामध्ये आपण ऑलरेडी सांगितलंय इज द स्पीड ऑफ साऊंड, स्पीड ऑफ ऑब्झर्वर, स्पीड ऑफ लिस्नर. n is the frequency, original frequency, and then n is the apparent change किंवा change in the frequency किंवा apparent frequency. हे कंडिशन आपल्याकडे आहेत. आता इन अबव इक्वेशन, हे जे काही इक्वेशन आहे याच्यामध्ये आपल्याला लिहायचंय या इन अबव इक्वेशन किंवा फॉर्म्युला. इन अबव इक्वेशन और फॉर्म्युला काय लिहितोय मी plus sign in numerator and minus sign in denominator व प्लस साइन इन न्यूमरेटर आणि मायनस साइन इन डिनॉमिनेटर. म्हणजे कोणतं साइन आहे? दिस इज अप्पर साइन. बरोबर. हे काय अप्पर साइन आहे वरच्या बाजूचे दोन्ही. हे प्लस आणि हे मायनस वरचे साइन दोन्ही indicates that source of sound and observer of sound approaches to each other. म्हणजे काय होतं? जवळ येतात. लक्षात घ्या. approaches to each other किंवा moves towards each other. एकमेकांच्या जवळ येतात असं आपल्याला दिसतं. त्यानंतर पुढे दुसरा पॉइंट, निगेटिव्ह साइन इन न्यूमरेटर and plus sign in denominator. This is lower signs. Indicates that. काय इंडिकेट करतात बघा? indicates that the source of sound and observer of sound moves away from each other. याचा अर्थ काय होतं? एकमेकांपासून दूर जातात. लक्षात घ्या. moves away from each other. अशा प्रकारे आपल्याला याच्यामध्ये अंडरस्टँडिंग करता येईल. पहा, थोडंसं लक्ष द्या. हे लक्षात कसं ठेवायचं म्हणून ह्या फॉर्म्युला तुम्हाला येत होता, तुम्ही डायरेक्ट सांगितलं. एकदम सोपा अशी क्लिअर आहे. फक्त वरचा पार्ट न्यूमरेटरचा लक्षात ठेवायचा. कसा? समजा आपल्याला माहिती आहे VO असं लक्षात ठेवायचं आणि खाली आपल्याला माहिती आहे फी आणि PS येईल. मग अल्वेज काय येणार आहे ते काय येणार आहे तर अल्वेज काय येईल ते फी आणि PS जो काय येईल. मग VO असा शब्द लक्षात जर ठेवला तर आपल्याला काय होईल? एक्झॅक्टली ते लिहिता येईल. VO असा शब्द लक्षात ठेवला की आपल्याला विसरण्याची गरज नाहीची. काय लक्षात ठेवायचं तर VO असं लक्षात ठेवायचं. मग VO जर मांडला तर आपल्याला काय वाटतं? इथं प्लस, बरोबर,
आणि इथं मायनस प्लस. व्हीओ इथे मला व्हीएस इथे लक्षात ठेवायचं. म्हणजे काय होईल, आपल्याला फॉर्म्युला लिहायला सोपं पडेल. म्हणजे काय होईल, कुठं व्ही आणि कुठं व्हीएस. म्हणजे व्हीओ कुठे आहे आणि व्हीएस कुठे आहे याच्यामध्ये जर उलट पलट जर झाली तर आपल्याला कन्सेप्ट एकदम चुकीचा होईल, तो एकदम रिव्हर्स होईल. सगळ्यांच्या लक्षात आलंच असेल तर हा फॉर्म्युला आता आपल्याला लक्षात घ्यायचा आहे. समजा यामध्ये काय दाखवलंय आपण, तर तुमचा सोर्स जो काय आहे आणि ऑब्झर्वर हे दोन्ही मूव्ह होत आहेत. एका केसमध्ये ते समजा जवळ येत आहेत, एका केसमध्ये ते लांब जात आहेत, हे आपल्याला लक्षात घ्यायचं. याच्या काही कंडिशन्स आहेत, त्या कंडिशन आपल्याला स्टडी करायच्या. खाली लिहून टाका. डिफरंट केसेस इन द डॉपलर इफेक्ट ऑफ साऊंड. डिफरंट केसेस. Different cases in Doppler effect of sound wave. काय आपण आता लक्षात घेऊ काय काय केसेस असू शकतात, आपल्याला मानता येतील तसे. मग समजा आपण मानलं की समजा केसेस इन डॉपलर इफेक्ट जे काय आहेत याच्यामध्ये समजा सोर्स आणि ऑब्झर्वर दोन्ही जर मूव्ह होत असतील तर काय केस आपल्याला लक्षात येते. कधी कधी दोन्ही रेस्टला असू शकतात, कधी एक मूव्ह असू शकतो, एक रेस्टला असू शकतो. पण हे सगळं जे आहे ते कशामुळे आहे, ड्यू टू द रिलेटिव्ह मोशन बिटवीन द सोर्स अँड ऑब्झर्वर. देयर इज अ चेंज इन द ओरिजिनल फ्रिक्वेन्सी and the change in the original frequency is known as the apparent change, and such a frequency is calculated by the given formula. The formula में इधर लिखून टाकतो जो कि n a is equal to n in bracket phi plus minus phi हो and then divided phi minus plus phi s हा फॉर्म्युला आपल्याकडे आहे. त्याला मल्टिप्लाय ओरिजिनल फ्रिक्वेन्सी आहे ते आपल्याला लक्षात येईल. मग आता याच्यामध्ये पहिली केस ही लक्षात येईल. फर्स्ट केस आपण लक्षात मांडूया. पहिली केस मांडूया की सोर्स ऑफ साउंड अँड ऑब्झर्वर ऑफ साउंड आर मुव्हिंग. दोन्ही काय होतात, मूव्ह होतात. दोन्ही जर मूव्ह होत असतील, दोन्ही जर एकमेकांपासून दूर जात असतील, जवळ येत असतील, लांब जात असतील, जे काय असेल ते असेल, पण समजा ते मूव्ह होतात, त्याच्यामध्ये पुन्हा आपण एक केस लक्षात घेऊया. बरोबर. याच्यामध्ये काय आहे केस, सोर्स ऑफ साऊंड अँड ऑब्झर्वर ऑफ साऊंड आर मूव्हिंग टुवर्ड्स each other. दोन्ही एकमेकांकडे येतात. तर हाऊ टू कॅल्क्युलेट द अपॅरंट चेंज इन द फ्रिक्वेन्सी. फ्रिक्वेन्सी वाढेल, कमी होईल. बघा, विचार करा. समजा एखादी रेल्वे आहे किंवा एखादा सोर्स ऑफ साऊंड आहे, तो आपल्याकडे येते ना आपण त्याच्याकडे चालू. आवाज कमी ऐकायला येईल का जास्त ऐकायला येईल, म्हणजे फ्रिक्वेन्सी वाढेल का कमी होईल. काय होईल, फ्रिक्वेन्सी वाढेल, आवाज मोठा ऐकायला येईल. याचा अर्थ काय होईल, द फ्रिक्वेन्सी इनक्रीजेस. काय होईल, फ्रिक्वेन्सी इनक्रीजेस. म्हणजेच आपल्याला काय लिहिता येईल, एन ए इज इक्वल टू एन इंटू फी प्लस फी ओ डिवायडेड फी मायनस फी एस. याच्यामध्ये फी मधून व्ही एस जर वेलॉसिटी वजा केली तर डिनॉमिनेटरचा पार्ट काय होईल, कमी होईल. न्यूमरेटरचा पार्ट वाढेल. याचा अर्थ याने काय होईल, इनक्रीज होईल. याच्यामध्ये असे लिहिता येईल आपल्याला, दॅट इज फ्रिक्वेन्सी इनक्रीजेस. काय, फ्रिक्वेन्सी इनक्रीज होणार आहे. बरोबर. जी काय साऊंडची तुमची फ्रिक्वेन्सी असेल ती फ्रिक्वेन्सी इनक्रीज होईल. आता यामध्ये आपण बी पॉइंट लक्षात घेऊया. कोणता पॉइंट, तर आता बी पॉइंट. काय बी पॉइंट आहे, तर बी पॉइंट लक्षात घ्या सगळ्यांनी. तर बी पॉइंट मध्ये आपण असं लक्षात घेऊया, सोर्स ऑफ साऊंड अँड ऑब्झर्वर
of sound are moving away from each other. दोन्ही एकमेकांपासून पुढे गेले, लांब गेले, दोन्ही मूव्ह होत आहेत समजा. त्यावेळेस आपल्याला काय मिळेल फॉर्म्युला? तो फॉर्म्युला मिळेल आपल्याला NA इज इक्वल टू N इन ब्रॅकेट V मायनस VO डिवायडेड V प्लस VS. म्हणजेच दॅट इज फ्रिक्वेन्सी काय होईल? दोन्ही लांब लांब गेले तर आवाज काय होईल? ऐकायला येणार नाही, कालांतराने तो कमी होत जाईल. म्हणजे फ्रिक्वेन्सी डिक्रीजेस. मग कोणती फ्रिक्वेन्सी डिक्रीज होईल? ओरिजिनल साऊंडची जी काय प्रोड्युसिंग फ्रिक्वेन्सी आहे ती डिक्रीज होईल का? नाही, ती तर ऐकायलाच येईल, पण कशामुळं? या दोन्हींच्या व्हेलॉसिटीमध्ये काहीतरी परिणाम आपल्याला दिसतोय. दोन्ही लांब लांब जायला लागले म्हणजे काय परिणाम होईल? आपल्याला कालांतराने आवाज ऐकायला यायचा नाही, म्हणजे फ्रिक्वेन्सी काय होईल? डिक्रीज होत जाईल. मग ती कधी वाटेल आपल्याला वाटेल ती स्वतःला, जो लिसन करतोय त्याला वाटेल तो चेंज. पण ज्या ठिकाणी साऊंड प्रोड्यूस केला जातोय त्या ठिकाणची फ्रिक्वेन्सी कमी होईल का? नाही, ती जागेवरती तितकीच राहील जी काय. हे झाले आपल्या पहिल्या केसमध्ये. एक दोन सब केसेस आपण लक्षात घेतले. आता याच्यामध्ये आपण आता दुसरी केस आपण लक्षात घेऊया. सोर्स ऑफ साऊंड इज मुव्हिंग किंवा सोर्स ऑफ साऊंड इज ॲट रेस्ट असं लक्षात घेऊया. सोर्स ऑफ साऊंड इज ॲट रेस्ट अँड ऑब्झर्वर इज मुव्हिंग. ऑब्झर्वर मूव्ह करतोय. सोर्स ऑफ साऊंड हा थांबलेला आहे. काय? सोर्स ऑफ साऊंड हा थांबलेला आहे. म्हणजे या ठिकाणी आपल्याला काय सांगता येईल? VS इज इक्वल टू 0. म्हणजेच थांबलेला आहे म्हणजे त्याची व्हेलॉसिटी काय असणार आहे? 0 असणार. मग आपण दुसऱ्या केसमध्ये लक्षात घेऊया. सोर्स ऑफ साऊंड is at rest and observer moving towards it. It म्हणजे कोण? सोर्स ऑफ साऊंड कडे ऑब्झर्वर मूव्ह करतो. सोर्स ऑफ साऊंड टुवर्ड्स सोर्स ऑफ साऊंड किंवा त्याला आपण इट सुद्धा लिहू शकतो. टुवर्ड्स सोर्स ऑफ साऊंड. मग ऑब्झर्वर काय करतो? त्याच्याकडे मूव्ह करतोय. याच्यामध्ये एक केस लक्षात घेता येईल की या ठिकाणी VS ही 0 आहे. मग VS जर 0 आहे तर आपल्याला या फॉर्म्युल्यामध्ये काय चेंज करता येईल? तर VS ची व्हॅल्यू आपल्याला टाकायची नाहीये. म्हणजे आपल्याला अपरंट चेंज किती मिळेल? तर NA इक्वल टू N इन ब्रॅकेट V प्लस VO डिवायडेड ओनली V हा आपल्याला मिळेल. लक्षात घ्या. आता म्हणजे याच्यामध्ये सुद्धा काय होते? फ्रिक्वेन्सी इन्क्रीजेस. फ्रिक्वेन्सी काय होणार आहे? इन्क्रीज होणार आहे. जवळ येतो फ्रिक्वेन्सी increases. That is frequency increases. आता B पॉइंट लक्षात घ्या. B point, source of sound is at rest and observer moving away from source of sound. याच्यामध्ये सुद्धा PS is 0 and then NA is equal to N in bracket काय मिळेल? तर V जो काय आहे मायनस VO आणि डिवायडेड बाय V. म्हणजे फ्रिक्वेन्सी काय होणार आहे? डिक्रीज होणार. लक्षात घ्या. दॅट इज फ्रिक्वेन्सी डिक्रीजेस. अवे फ्रॉम जर जात असेल
याचा अर्थ फ्रिक्वेन्सी काय होईल, डिक्रीज होईल. जवळ जर येत असेल तर फ्रिक्वेन्सी काय होईल, इनक्रीज होईल. ही झाली दुसरी केस. नोट डाऊन करा. आता थर्ड केस आपण लक्षात घेऊया. तिसरी केस आपल्याला समजून घ्यायची. याच्यामध्ये आपण असं केलं, ऑब्झर्वर इज ॲट रेस्ट. काय केलं, ऑब्झर्वर जो काय आहे, ऑब्झर्वर ऑफ साऊंड, हा ऑब्झर्वर ऑफ साऊंड इज ॲट रेस्ट अँड सोर्स ऑफ साऊंड इज मूव्हिंग. मूव्हिंग कसं होते, अवे फ्रॉम असेल, कसं असू शकतो, या ठिकाणी काय असेल, Pho इज इक्वल टू 0. बरोबर. आता पहिली केस आपण लक्षात घेऊया. ऑब्झर्वर ऑफ साऊंड, ऑब्झर्वर ऑफ साऊंड इज ॲट रेस्ट अँड सोर्स is moving towards the observer. Source is moving towards the observer. हे आपल्याला लक्षात घ्यायचं. या ठिकाणी Pho is 0. मग M A is equal to N in bracket. कोणता स्टेबल आहे तर Pho हा 0 आहे. म्हणजे काय येणार, या ठिकाणी फी डिवायडेड फी मायनस फी एस. काय येणार, फी अपॉन फी मायनस फी एस, अशा प्रकारचं रिलेशन. म्हणजे एक काय झाला आहे, जागेवर थांबलेला आहे ऑब्झर्वर. सोर्स ऑफ साऊंड काय होतोय, मुव्हिंग होतोय. तो जवळ येत असेल तर फ्रिक्वेन्सी काय होईल, इनक्रीज होईल. पहिली केस. एन इक्वल टू एन इंटू फी अपॉन फी मायनस फी एस असं रिलेशन आपल्याला मानता येईल. बघा, फी हा याच्यापेक्षा फी मायनस फी एस पेक्षा मोठा आहे, म्हणजे फ्रिक्वेन्सी काय होणार, इनक्रीज होणार आहे. दुसऱ्या बाजूला बघा, आता ऑब्झर्वर ऑफ साऊंड इज ॲट रेस्ट अँड सोर्स इज मूव्हिंग. सोर्स इज मूव्हिंग आणि कुठं, सोर्स इज मूव्हिंग अवे फ्रॉम द ऑब्झर्वर. ऑब्झर्वर पासून तो दूर जात आहे. मग या ठिकाणी Pho इज 0, Pho इज 0. काय रिलेशन आपल्याला मिळेल, डिक्रीज होत आहे. म्हणजे फी या ठिकाणी फी असंच आहे तर डिवाइड काय होईल, फी प्लस फी एस. मग याच्यामध्ये पहा, फी पेक्षा फी प्लस फी एस हा मॅक्झिमम आहे, म्हणून आपल्याला काय होईल, फ्रिक्वेन्सी जी काय ती डिक्रीज होताना दिसते. ही झाली आपली तिसरी केस. एकदम सिस्टमॅटिक लिहून घ्या. तिसऱ्या केसमध्ये आपण काय पाहिले, ऑब्झर्वर हा साऊंडचा ऑब्झर्वर रेस्टला आहे आणि सोर्स मुव्हिंग होत आहे. ज्यावेळेस जो काही सोर्स आहे तो मुव्हिंग टुवर्ड्स ऑब्झर्वर जर असेल तर आपल्याला फी जो काय आहे ते एन इक्वल टू एन इन ब्रॅकेट फी डिवायडेड फी मायनस फी एस. दुसऱ्या केसमध्ये आपल्याला जर समजा साऊंडचा सोर्स रेस्टला आहे आणि सॉरी ऑब्झर्वर रेस्टला आहे आणि सोर्स ऑफ जर मुव्हिंग अवे फ्रॉम जर असेल तर डिक्रीज होणार आहे फ्रिक्वेन्सी. म्हणजे फी अपॉन फी प्लस फी एस, म्हणजे एन इक्वल टू एन इन ब्रॅकेट फी अपॉन फी प्लस फी एस असं मिळेल. आता लास्ट आणि चौथी केस आपल्याला लक्षात घ्यायची, केस नंबर 4. आतापर्यंत आपण काय केलं, दोन्ही मुव्हिंग, त्यानंतर एक रेस्ट दुसरा मुव्हिंग, पहिला रेस्ट पहिला दुसरा मुव्हिंग. आता दोन्ही जर रेस्टला असतील तर काय होईल, बरोबर. तिसऱ्या केस चौथ्या केसमध्ये सोर्स ऑफ साऊंड अँड ऑब्झर्वर ऑफ साऊंड, ऑब्झर्वर ऑफ साऊंड ॲट रेस्ट, बोथ ॲट रेस्ट, दोन्ही थांबलेलेच आहेत. दोन्ही ज्या ठिकाणी असतील त्या ठिकाणी ते थांबलेले आहेत. तर याच्यामध्ये आपल्याला काय चेंज मिळणार आहे तो लक्षात घ्या. व्हॉट इज द चेंज इन द अपरेंट फ्रिक्वेन्सी, म्हणजे काय, Pho इक्वल टू 0 आणि फी एस इक्वल टू ऑल्सो 0. म्हणजेच काय मिळेल आपल्या फॉर्म्युलेनुसार, एन इक्वल टू एन इन ब्रॅकेट फी प्लस और मायनस 0 आणि फी मायनस प्लस 0. म्हणजेच काय होईल, एन ए इक्वल टू एम. म्हणजे याचा अर्थ काय होते, देर इज अ नो चेंज इन द फ्रिक्वेन्सी.
that is no change in the frequency. फ्रिक्वेन्सी मध्ये कुठल्याच प्रकारचा चेंज, नो चेंज इन द फ्रिक्वेन्सी, म्हणजे ज्या ठिकाणी जशी सोर्सची फ्रिक्वेन्सी असेल तितकीच फ्रिक्वेन्सी आपल्याला काय होईल ऐकायला येईल किंवा त्याच्यामध्ये कुठलाही सडनली चेंज होणार नाही. हा चेंज कोणामुळे होतोय? ड्यू टू दी रिलेटिव्ह मोशन बिटवीन द सोर्स ऑफ ऑब्झर्वर अँड द दुसरं कोणतं सोर्स ऑफ साऊंड आणि ऑब्झर्वर ऑफ द साऊंड, हे आपल्याला लक्षात घेता येईल. तर अशा प्रकारे हा झाला डॉपलर इफेक्ट. डॉपलर इफेक्टच्या केसेस आपण लक्षात घेतल्या. आता त्याचे आपल्याला ॲप्लिकेशन्स लक्षात घ्यायचे. त्याचे ॲप्लिकेशन्स काय काय आहे ते आपल्याला समजून घ्यायचे. व्हॉट आर द युजेस किंवा ॲप्लिकेशन्स ऑफ डॉपलर इफेक्ट. डॉपलर इफेक्टचे ॲप्लिकेशन्स काय आहेत हे आपण समजून घ्यायचे. पहिला यूज जो आहे, concept of Doppler effect is used in color Doppler sonography. समजा कलर डॉपलर सोनोग्राफी जर आपल्याला करायची असेल तर हा डॉपलर इफेक्ट यूज केला जातो. म्हणजे डॉपलर इफेक्ट द्वारे काय केलं जाते, आपल्या बॉडीवरती जे काही वेव्ज आहेत त्या तिथे सोडल्या जातात आणि त्या वेव्सद्वारे आपली पूर्ण बॉडी जी आहे ती स्कॅन केली जाते. त्याच्यातून आपल्याला स्पीड ऑफ द डिफरंट फ्लुइड्स इन आवर बॉडी लाईक ब्लड किंवा प्लाझ्मा समथिंग जे काय त्यांचा जो स्पीड आहे तो आपल्याला त्याची जी मोशन आहे ती कॅल्क्युलेट करण्यासाठी याचा उपयोग होतो. त्यानंतर दुसरा जे काय आहे डॉपलर इफेक्ट अजून कुठे यूज केला जातो तर डॉपलर इफेक्ट हा रडार मध्ये यूज केला जातो. विच इज यूज्ड इन रडार. रेडिओ वेव्ह डिटेक्शन अँड रेंज. रेडिओ वेव्हचं डिटेक्शन, रेडिओ वेव्ह डिटेक्शन अँड रेंजिंग. रडार जे काय आहे, रडारचा कन्सेप्ट आपल्याला माहिती आहे की रेडिओ वेव्हचा उपयोग करून, इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हचा उपयोग करून आपण काय करू शकतो, आपलं जे काय टार्गेट आहे ते टार्गेट आपण काय करू शकतोय त्याप्रमाणे आपण हे करू शकतो. तर या रडारमध्ये काय केला जातो, डॉपलर इफेक्टचा कन्सेप्ट त्या ठिकाणी सुद्धा यूज केला जातो. तिसरा the concept of the Doppler effect is used to calculate speed of sun. जो काय सूर्याचा स्पीड आहे हा कॅल्क्युलेट करण्यासाठी सुद्धा आपल्याला डॉपलर इफेक्टचा उपयोग होतोय. त्यानंतर पुढे to calculate or determine speed of different stars moving towards earth. अर्थ कडे येणाऱ्या अशा डिफरंट स्टार्सचा स्पीड कॅल्क्युलेट करण्यासाठी सुद्धा डॉपलर इफेक्टचा उपयोग होतो. And the last one, or which is mostly used in traffic control. मग यासाठी आपल्याला ट्रॅफिक किंवा स्पीड कंट्रोल ऑन द सुपरवे किंवा हायवेवरती इज युजिंग स्पीड गन. कुठे यूज केला होता, स्पीड गन. द कन्सेप्ट विच इज युज्ड इन द स्पीड गन. स्पीड गन मध्ये यूज केला जातो. द स्पीड गन इज युज्ड ऑन हायवे किंवा सुपरवे टू कंट्रोल स्पीड ऑफ vehicle. In such a speed gun, the speed gun which is
fixed at a particular frequency when the vehicle passing in front of the speed gun with higher velocity or speed, the speed by that vehicle which is detected by the speed gun and by such a traffic police or highway police can control or observe such a vehicles passing through on the road. अशा प्रकारे आपल्याला कन्सेप्ट ऑफ द डॉपलर इफेक्ट जो काय आहे तो डिफरंट कारणासाठी आपल्याला उपयोगात येतो. मग काय आहे डॉपलर इफेक्ट? The Doppler effect basically the concept which is developed by Doppler in 1884 in such a concept basically for sound wave. आणि हाच जो काय कन्सेप्ट आहे द कन्सेप्ट विच इज ऑल्सो फॉर द लाईट वेव्ह ऑल्सो. म्हणजे लाईट वेव्ह साठी सुद्धा आपल्याला याचा स्टडी करायचा आहे. आज आपण डॉपलर इफेक्ट फॉर द साऊंड वेव्हचा आपण स्टडी केलेला आहे. मग याच्यामध्ये काय आहे, डॉपलर इफेक्ट फेम द डॉपलर इफेक्ट इज ऑब्झर्व म्हणजे कधी पाहायला मिळतो आपल्याला. याच्यामध्ये वी मस्ट रिक्वायर्ड टू थिंग्स. वी मस्ट रिक्वायर द सोर्स ऑफ साऊंड अँड लिसनर ऑफ द साऊंड. In the relative motion, source of sound and listener of sound, then it produces the apparent change in the original frequency of sound. Such apparent change, which is calculated by the Doppler formula, and the concept or all the concept or the phenomenon to calculate the apparent frequency is known as the Doppler effect. हा फॉर्म्युला खूप महत्त्वाचा आहे. N equal to N म्हणजे याच्यामध्ये V प्लस और मायनस VO, V डिवायडेड बाय V मायनस प्लस VS लक्षात ठेवण्यासाठी खूप महत्त्वाचा पार्ट आहे. कधी कधी आपल्याकडून इथं चुकून इथं VS होतं आणि इथं VO होतं. तर एकच शब्द लक्षात ठेवायचा. याच्यामध्ये VO असा शब्द लक्षात ठेवला की आपल्याला काय होईल, V प्लस VO वर आहे आणि खालच्या लाईनला V प्लस और मायनस VS आहे असं लक्षात ठेवायचं. म्हणजे कधीच आपल्याकडून विसरणार नाही. हा एकदम फेमस असा वर्ड आहे. VO लक्षात ठेवलं लक्षात येईल आपल्याला V प्लस और मायनस VO आणि डिवायडेड खाली तर मग राहिलेला S असेल. अशा प्रकारे आपण अंडरस्टँड करू शकतो. तर आजच्या लेक्चरमध्ये आपण डॉपलर इफेक्ट हा कन्सेप्ट आपण हे केला. आणि पहा सुपरपोजिशन ऑफ वेव्हमधील वेव्ह मोशन जो काय पार्ट आहे हा आपला संपलेला आहे. उद्यापासून आपण याच्यामध्ये स्टेशनरी वेव्ह हा जो काय कन्सेप्ट आहे तो आपण स्टडी करणार आहोत. तर मी इथेच थांबतो.